हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टडी IAS विथ बाला. मित्रांनो, आजचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे त्यामध्ये एक अतिशय सुंदर आर्टिकल आलेलं आहे. FAQ जे पेज आहे त्याच्यावर एक सुंदर आर्टिकल आलेलं आहे आणि हे आर्टिकल जे आहे ते आपली UPSC ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये मेन्स एक्झामसाठी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मेन्स एक्झामसाठी हे आर्टिकलचा डायरेक्ट संबंध आहे. डायरेक्ट क्वेश्चन जो आहे तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे आर्टिकल अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचा जो रिलेव्हन्स आहे तो कुठल्या पेपरला आहे तर GS2 चा जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज इन डिफरंट सेक्टर्स ह्या पार्ट अंतर्गत आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन UPSC विचारू शकते. इनडायरेक्ट क्वेश्चन तर आपल्याला कुठल्याही पार्ट मध्ये म्हणजे GS1, GS2, GS3, GS इव्हन 4 मध्ये सुद्धा UPSC ह्या आर्टिकलवर काहीही क्वेश्चन फ्रेम करू शकते. बट डायरेक्ट रिलेव्हन्स जर बोलायचं झालं तर GS2 मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट पॉलिसीज इन डिफरंट सेक्टर्स या पार्ट अंडर किंवा अंतर्गत क्वेश्चन डिरेक्टली फ्रेम केला जाऊ शकतो. तर ते आता आर्टिकल कशाशी संदर्भात आहे तर सेफ हार्बर प्रोव्हिजन या गोष्टीशी हे आर्टिकल संबंधित आहे. आता सेफ हार्बर प्रिन्सिपल काय आहे त्याच्याबद्दल आपण काय डिस्कस करणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत. बट हे सेफ हार्बर जर प्रोव्हिजन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागणार आहे डिजिटल इंडिया ऍक्ट कडे. आता तुम्ही म्हणाल डिजिटल इंडिया ऍक्टचा इथे मध्येच काय विषय आहे तर हे बघा, पूर्ण कनेक्शन आहे. डिजिटल इंडिया ऍक्ट असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 असेल आणि सेफ हार्बर प्रोव्हिजन असेल. या तिन्ही गोष्टींना आपण इथे समजून घेणार आहोत. का हे आर्टिकल चर्चेत आहे ते आपण सगळ्यात पहिले बघूया. कंटेक्स्ट जो आहे आजच्या आर्टिकलचा तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की डिजिटल इंडिया ऍक्ट जो आहे तो प्रपोज केला गेलेला आहे. अजून कुठल्याही पद्धतीचं फ्रेमिंग झालेलं नाहीये, ते बिल ड्राफ्ट केलं गेलेलं नाहीये, काही झालं नाही. पण असं म्हटलं जातं की एक नवीन ऍक्ट आपल्याला आणायचा आहे तो म्हणजे डिजिटल इंडिया ऍक्ट. आणि हा जो ऍक्ट आहे त्याच्या अंडर जे सेफ हार्बर प्रोव्हिजन जे आतापर्यंत आहे अंडर आर्टिकल सेक्शन 79 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 ह्या अंडर जे सेफ हार्बर प्रोव्हिजन आहे त्याला रिव्ह्यू करायचा जो प्रयत्न आहे तो डिजिटल इंडिया ऍक्ट द्वारे केला जाणार आहे. आणि गव्हर्नमेंट कंटिन्युअसली जे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स आहेत ते कंटिन्युअसली म्हणतात की आम्ही सेफ हार्बर प्रोव्हिजनला रिव्ह्यू करणार आहे. खूप गरज आता भासत आहे. आता हे बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने नोट बाय नोट किंवा वर्ड बाय वर्ड एक्सप्लेन नाही करणार. तुम्ही बघू शकत असाल की माझ्याकडे 3 पानांची नोट अवेलेबल आहे. बट स्टील मी इथे तुम्हाला वर्ड बाय वर्ड काहीही एक्सप्लेन करणार नाही आहे, कारण ही नोट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला आमच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला ह्या नोटची PDF मिळून जाणार आहे. त्यामुळे ती डाउनलोड करून तुम्ही ती वाचू शकता, ती तुम्हाला समजू शकते. सगळ्यात महत्त्वाचं जर काय आहे या सगळ्यामध्ये तर ऍक्च्युअली आता काय घडतंय हे समजून घेणं. हे डिजिटल इंडिया ऍक्ट वगैरे काय आहे, काय गरज पडायला लागली या सगळ्या गोष्टींना आता अचानक चर्चेमध्ये आणायची, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहे. नोट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथनं PDF डाउनलोड करू शकता आणि तुमच्या अभ्यासासाठी ती वापरू शकता. सो विदाउट वेस्टिंग युअर मोर प्रेशियस टाइम आपण डिरेक्टली व्हिडिओला हात घालणार आहोत. सो कंटेक्स्ट जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट कंटिन्युअसली सांगते की आम्ही जे सेफ हार्बर प्रोव्हिजन आहे अंडर सेक्शन 79 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 ह्या सेफ हार्बर प्रोव्हिजनला आम्ही रिव्ह्यू करायचा प्रयत्न करणार आहोत डिजिटल इंडिया ऍक्टद्वारे. आता डिजिटल इंडिया ऍक्ट काय आहे, तो अचानक चर्चेत काय यायला लागलाय तर मी तुम्हाला सिंपल समजावून सांगेल की बघा, आपल्याला माहिती आहे की जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे तो 2000 साली लागू केलेला गेलेला आहे, एन्फोर्स केला गेलेला आहे. आता आपण 2025 मध्ये आहोत. ठीक आहे, 2000 वगैरे ह्या टोटल 25 वर्षांच्या आपण पिरियडला बाजूला ठेवूया. इव्हन तुम्ही 2000 सॉरी एक मिनिट ओके, सो तुम्ही इथे 2016च्या आधी आणि 2016च्या नंतर इंटरनेट वर्ल्डला कम्पेअर करू शकता. आता बघा, 2016च्या आधी आपल्याला माहिती आहे की इंटरनेटची जी अवेलेबिलिटी होती ती किती कमी प्रमाणात होती. इव्हन असं म्हटलं जायचं की ज्याच्याकडे इंटरनेट आहे त्याच्याकडे पैसा भरपूर आहे. म्हणजे आपण सिम्पली सांगू शकतो, इव्हन आपल्याला जरी इंटरनेटवरच्या काही गोष्टी ऍक्सेस करायचं असेल तर सायबर कॅफेला जायची वेळ येत होती. म्हणजे किती कमी प्रमाणात इंटरनेट अवेलेबिलिटी होती याचा आपण विचार करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की त्यावेळी इंटरनेटवर आपलं कामच एवढं होतं आणि इंटरनेटकडून जी सर्व्हिसही आपल्याला मिळायची तेवढीच होती की आपल्याकडे माहिती आहे की क्रोमचं हे सर्च इंजिन असेल किंवा याहूचं सर्च इंजिन असेल, ह्यावर जायचं, आपल्याला जी माहिती हवी ती तिथे टाकायची, ती माहिती मिळाली, आपल्याला काम संपलं, एवढंच होतं. जर हे झालं दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट आहे की त्यावेळी इंटरनेटद्वारा जे इश्यूज क्रिएट केले जात होते त्यामध्ये सायबर क्राईम असेल, सायबर अटॅक्स असेल, ह्या पद्धतीचे जे अटॅक्स आहेत ते कॅरी फॉरवर्ड केले जात होते. आणि ते सुद्धा अगदी मोठ्या लेवलला म्हणजे गव्हर्नमेंट लेवलला असेल किंवा इंडस्ट्रियल लेवलला असेल त्या लेवलला ह्या ज्या गोष्टी ते काम करत होत्या. पण ज्या पर्सनल एकदम वैयक्तिक माणसाच्या आयुष्यामध्ये ह्याचा तेवढा इम्पॅक्ट पडताना आपल्याला दिसत नव्हता. पण आता आपण 2016 नंतर इंटरनेट वर्ल्डची जर गोष्ट करायची झाली तर आपल्याला माहिती आहे की जिओने इंटरनेट वर्ल्डमध्ये खूप मोठं जे रिव्हॉल्युशन आहे ते आणलं. खूप म्हणजे काही काळासाठी तर फ्री इंटरनेट जिओ द्यायला लागलेलं. त्यानंतर आता सुद्धा जे आपल्याला अवेलेबल आहे ते कमी किमतीमध्ये भरपूर प्रमाणात इंटरनेटचा वापर जो आहे तो आपण करू शकतो. ही झाली पहिली गोष्ट 2016 नंतरच्या इंटरनेट वर्ल्ड नंतरची. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती त्यावेळी जे सर्व्हिसेस आपल्याला 2016 नंतर जे सर्व्हिसेस आपल्याला इंटरनेटद्वारे मिळायला लागले ते बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत. OTT प्लॅटफॉर्म्स असतील, ऑनलाईन गेमिंग असेल, त्यानंतर
तुमचे सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया चॅनल्स असतात, ऑनलाईन अर्निंगचा जो वे आहे तो असेल, किंवा टेलिमेडिसिन आला आहे, इव्हन ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम जी कोविड नंतर डेव्हलप झाली, बऱ्याच सर्व्हिसेस ज्या आहेत त्या इव्हन आपण सुद्धा ऑनलाईन एज्युकेशनचाच तर वापर करायला लागलेलो आहोत. सो 2016 नंतर बऱ्यापैकी डिजिटल वर्ल्डमध्ये रिव्हॉल्युशन जे आहे ते आणि क्विक रिव्हॉल्युशन आपल्याला बघायला मिळाला. तर ह्याचा अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जर युजर्स बाबतीत बोलायचं झालं तर 2000 सालामध्ये इंटरनेट युजर्सची इंडियामध्ये जी संख्या होती ती हार्डली 5.5 मिलियन होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती कमी इंटरनेट युजर्स इंडियामध्ये एक्झिस्ट करत होते. पण 2025 ची जर आपण गोष्ट करायची बघितली किंवा चर्चा करायची झाली तर आजच्या दिवसाला भारतामध्ये ऍट लिस्ट 850 मिलियन इंडियन युजर्स जे आहेत ते इंटरनेटचा वापर करतायत. म्हणजे तुम्ही बघा हे किती मोठं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते गेल्या 25 वर्षामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हे जे इंटरनेटची सर्व्हिस किंवा रिव्हॉल्युशन जे आहे ते एवढं फास्ट व्हायला लागलं, त्याच पद्धतीने जे प्रॉब्लेम्स आहेत, जे सायबर क्राईम, सायबर अटॅकशी रिलेटेड फक्त ज्या गोष्टी होत्या, त्यांनी सुद्धा झपाट्याने रिव्हॉल्युशन करायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आपल्याला जर आता बघायचं झालं तर डॉकिंग, आय गेस मला ते नावं माहिती नाही आहेत, एकदम नवीन काहीतरी आहेत, कॅट फिशिंग, डॉक्सिंग, डीप फेक फिशिंग, म्हणजे बऱ्याच प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या समोर यायला लागले. डीप फेक फिशिंग हे अजून ठीक आहे, ह्या गोष्टी तर झाल्या. त्याचबरोबर डिजिटल फ्रॉड, हल्लीच आपण ऐकलोय डिजिटल अरेस्ट, किती नवीन प्रकारचे इश्यूज जे आहेत ते ह्या डिजिटल वर्ल्डमध्ये समोर यायला लागलेले आहेत. आता तुम्हीच विचार करा, आणि ह्याचं जर तुम्हाला मी रिलेशन पण समजायचं झालं तर आपल्याला हे जे इंटरनेट ट्रॅफिक आहे त्याला आपण नॉर्मल रोड ट्रॅफिक आहे त्याच्याशी कम्पेअर करू शकतो. जेव्हा कोविडमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या कोविडमध्ये सगळं लॉकडाऊन केलं होतं, रस्त्यावर जे ट्रान्सपोर्ट होतं किंवा जे व्हेकलचं जे आवजाव होती ती खूप कमी प्रमाणात होती. त्याच्यामुळे होत काय होतं, पोल्युशन जे आहे ते कमी होतं. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे ह्या गाड्यांचं कंट्रीब्युशन आहे ते कमी होतं. रोड ऍक्सिडेंट जे आहे ते कमी प्रमाणात होत होते. पण ज्यावेळी लॉकडाऊन उठला, ज्यावेळी पुन्हा गाड्यांची ये जा चालू झाली, त्यावेळी ह्याच गोष्टी रिव्हर्समध्ये झाल्या. म्हणजे जे पोल्युशन आहे ते वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग वाढलं, त्याच्यानंतर ऍक्सिडेंटची संख्या वाढली. याचा अर्थ काय, जेवढी डेव्हलपमेंट वाढते तेवढंच डिस्ट्रक्शनचं प्रमाण पण वाढतंय. म्हणजे डेव्हलपमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्ट्रक्शन. ओके, हेच जर आपण इंटरनेट ट्रॅफिकचं बोलायचं झालं तर सिंपल गोष्ट आहे की जेवढं इंटरनेट कमी होतं तेवढे प्रॉब्लेम्स कमी होते. पण जसं इंटरनेट वाढायला लागलं, जसं इंटरनेट थ्रू आपण डेव्हलप होत गेलो, त्याच पद्धतीने इंटरनेटद्वारे निर्माण होणारे जे इश्यू आहेत ते सुद्धा वाढायला लागले. त्यामुळे इथे सुद्धा त्याचं जे रिलेशन आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी बघता जो आयटी ऍक्ट आता देशभरामध्ये लागू केला गेलेला आहे, तो ऍक्ट ह्या गोष्टींना टॅकल करायला सफिशियंट नाही आहे, आणि त्यासाठीच डिजिटल इंडिया ऍक्टला प्रपोज करण्यात आलेलं आहे. सो येणाऱ्या काळामध्ये आयटी ऍक्ट जो आहे त्याला रिप्लेस करून डिजिटल इंडिया ऍक्ट जो आहे तो लागू केला जाऊ शकतो देशभरात. आता ह्याचे फीचर्स काय असणार आहेत तर तेच नवीन टेक्नॉलॉजीज यामध्ये ते कव्हर करणार आहे, किंवा सेफ हार्बर प्रिन्सिपलला ते रिव्ह्यू करायचा प्रयत्न करेल. त्यानंतर जे केवायसी, आता वेअरेबल डिव्हाइसेस असतील, तुम्ही माझ्या हातामध्ये स्मार्ट वॉच बघताय किंवा आपल्याला स्मार्ट जे सनग्लासेस असतील ते आले आहेत, तर ह्या ज्या वेअरेबल डिव्हाइसेस आहेत त्यांना पण आता जे केवायसी आहे ते मॅन्डेट केलं जाणार आहे. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता इथपर्यंत, कारण फ्रॉड्स देखील एवढ्या लेवलला वाढलेले आहेत की आपण मोबाईलवर फ्रॉड म्हणतोय, पण काय माहिती येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट वॉच थ्रू किंवा जे आपण स्मार्ट ग्लासेस वापरतोय त्या थ्रू फ्रॉड होणं चालू होईल. कारण या सगळ्या गोष्टी आहेत आपण एकमेकांना कनेक्ट करायला लागलेलो आहे एकमेकांसोबत. आता माझा मोबाईल एवढा पुढे गेले टेक्नॉलॉजी की माझा मोबाईल माझ्या वॉचमध्ये येऊ शकतो. सो फ्रॉडचं प्रमाण पण तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहे येणाऱ्या काळात. सो ह्या सगळ्या गोष्टी बघता हे जे फीचर्स आहेत, हे जे कमी जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये जी आहे ती कमी भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो डिजिटल इंडिया ऍक्ट तुम्हाला करून देणार आहे. आपण हेच बघितलं की इंटरनेट कसं होतं 2000 पूर्वी वगैरे. आता आपण हे बघणार आहोत की सेफ हार्बर प्रिन्सिपल जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे नक्की. तर सेफ हार्बर प्रिन्सिपलचं जर सिम्पली तुम्हाला आता समजायचं झालं तर बघा, एक न्यूज तुम्ही काही महिन्यांपूर्वी ऐकली असणार आहे की टेलिग्राम चॅनलचा जो सीईओ आहे त्याला आय गेस फ्रान्समध्ये किंवा कुठे मला आठवत नाही, बट फ्रान्समध्येच आय गेस, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. बट इंटरनेट टेलिग्रामचा जो सीईओ आहे त्याला अरेस्ट केली गेली होती. आता अरेस्ट कशाला केली गेली तर टेलिग्रामद्वारे जे थर्ड पार्टी, आता टेलिग्राम काय करते, एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला, आता आपल्यासारखी माणसं टेलिग्रामचा वापर करतात आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या जगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. बट होस्ट कोण करताय, टेलिग्राम चॅनल जे आहे, टेलिग्रामचे सॉफ्टवेअर आहे किंवा ऍप आहे ते होस्ट करायला लागले. सो मी ऍज अ थर्ड पार्टी कुठला तरी इलिगल कंटेंट क्रिएट करायला लागलोय आणि त्याचा टेलिग्रामवर वापर करायला लागलोय, टेलिग्रामद्वारे तो कंटेंट दुनियाभर पोहोचवायला लागलोय, तर ह्याचं रिस्पॉन्सिबल जे आहे ते त्यावेळी टेलिग्रामच्या सीईओला ठरवलं गेलं आणि त्याला अरेस्ट केलं गेलं. आता तुम्ही विचार करा की दुसऱ्याची जी अकाउंटेबिलिटी आहे ती माझ्यावर, किंवा माझी जी अकाउंटेबिलिटी आहे ती दुसऱ्यावर ट्रान्सफर केली गेली. मी इलिगल ऍक्टिव्हिटी केली, मला काही झालं नाही, पण सॉरी जस्ट अ सेकंड. सो मी जी इलिगल ऍक्टिव्हिटी केली होती
त्याला त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही, पण ज्याच्या थ्रू ती ऍक्टिव्हिटी झाली होती त्याला मात्र अरेस्ट करून घ्यावं लागलं. सो सेफ हार्बर प्रिन्सिपल जे आहे ते तुम्हाला लिगल प्रोव्हिजन प्रोव्हाइड करतं. इथे आपण डेफिनेशन एकदा बघून घेऊया. तर लिगल प्रोटेक्शन फॉर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स ऑर अदर इंटरमेजियरीज दॅट होस्ट ऑर ट्रान्समिट थर्ड पार्टी कंटेंट ऑनलाईन. म्हणजे हे जे ISPs किंवा इंटरमेजियरीज आहेत, लाईक टेलिग्राम असेल, तुमचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, जे थर्ड पार्टी कंटेंटला ऑनलाईन ट्रान्समिट करतात, तर जर एखादा कंटेंट इलिगली ट्रान्समिट केला गेला किंवा पब्लिश केला गेला तर या इंटरमेजियरीज ना किंवा ISPs ना म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स ना इथे लिगल प्रोटेक्शन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार. फक्त त्याला कंडिशन अशी आहे की ह्या संदर्भात इलिगल कंटेंट पब्लिश केला जाऊ नये वगैरे वगैरे ह्या संदर्भात जर त्या इंटरमेजियरीने त्याच्या सॉफ्टवेअरवर किंवा त्याच्या ऍप्लिकेशनवर वेबसाईटवर जर त्याने काळजी घेतली असेल की बाबा आता आपल्याला माहिती आहे की जर आपण युट्यूब वापरत असू, एखादा जो आपला कंटेंट जर आपला चुकीचा कंटेंट असेल तर युट्यूब डायरेक्ट त्याला तिथे थांबवतं किंवा ब्लॉक करतं किंवा तुम्हाला ते मेल करतं की हा असा कंटेंट आहे जो आम्ही येणाऱ्या काळामध्ये ब्लॉक करणार, तर नोटीस देतं. म्हणजे युट्यूबने आता काय केलंय तर एक तिथे सावधानी तिथे जी आहे ती बाळगलेली आहे की जर तुम्ही इलिगल काहीतरी करत असाल तर आम्ही तिथे थांबवायचा प्रयत्न करू, ते पुढे जाणार नाही. आणि तरी त्यात जर गेलं तर त्या पद्धतीचं जे लिगल प्रोटेक्शन जे आहे तिथे सेफ हार्बर प्रिन्सिपल थ्रू ह्या इंटरमिजियरीजना किंवा ISPs ना प्रोव्हाइड केलं जातं. कशाच्या आधारे केलं जातं तर त्याला स्टॅच्युटरी बेसिस आहे, तो म्हणजे सेक्शन 79 ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. आता हे जे सेफ हार्बर प्रिन्सिपल आहे त्याला रिव्ह्यू करायची जी चर्चा आहे ती गव्हर्नमेंट द्वारा केली जात आहे. आता ह्याचे इम्पॅक्ट काय होणार आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन प्रकारचे इम्पॅक्ट जे आहेत ते ह्या गोष्टीतून होणार आहेत. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होणार आहे ते आपण सगळ्यात पहिलं बघूया. तर ISP किंवा हे जे इतर इंटरमेजियरीज आहेत त्यांना एक अलर्ट होऊ शकतात ते की बाबा आपल्याला जर आता सेफ हार्बर प्रिन्सिपल जर नाही आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते कमी केलं गेलेलं आहे, प्रोटेक्शन जे आहे ते कमी केलं गेलेलं आहे, तर आपल्यालाच आपल्या साईडने जास्त अलर्ट असणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा इलिगल कंटेंट जो आहे तो मीडिया थ्रू पसरला जाऊ नये, ऑनलाईन स्पेसमध्ये तो पब्लिश झाला नाही पाहिजे. ह्याची काळजी जी आहे ती आता हे इंटरमिजियरीज किंवा ISPs जे आहेत ते आपल्या साईडने घ्यायला चालू करतील. ओके, हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. सेकंड इज की ह्या थ्रू होणार काय तर अकाउंटेबिलिटी जी आहे डिजिटल सेफ्टीसाठीची ती अकाउंटेबिलिटी वाढणार आहे. तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे हे सगळं जर झालं तर फ्रॉडचं जे प्रमाण आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी येऊ शकतं, त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यातून जी एखाद्या इंडिव्हिज्युअलची डिग्निटी आहे, सेफ्टी जी आहे ती त्याचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो किंवा ती सेफ्टी जी आहे ती मेंटेन केली जाऊ शकते. सो हे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेत. पण ह्याचबरोबर या गोष्टीचे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहेत. कारण आपण जर इंडिव्हिज्युअलच्या डिग्निटीचा जर विचार करायला लागलोय तर ऍट द सेम टाइम जे हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील किंवा इंटरमिजियर्स असतील, हे टेक जायंट्स असतील, यांना पण प्रोटेक्ट करणं आपल्याला काही अंशी गरजेचं आहे. कारण आज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, जर आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हवं असेल तर डिजिटल वर्ल्ड इज द नीड ऑफ एन आर, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या युगामध्ये डिजिटल स्पेस हे आपल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं इम्पॉर्टंट साधन आहे. आपण आपले ओपिनियन्स डिजिटल मीडियाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. ताकद आपली जी आहे ती वाढवते ही डिजिटल मीडिया जे आहे. जर तुम्हीच विचार करा की जर सेफ हार्बर प्रिन्सिपल कमी केलं गेलं किंवा त्याच्यामध्ये काही बदलाव आणले गेले, ते नष्ट केलं गेलं, तर ही जी लोक आहेत ती कुठेतरी थांबतील ना. म्हणजे मी जिथे म्हटलो की अलर्ट होतील, कदाचित ह्याचं प्रमाण वाढून ती तिथेच थांबतील. मग यातून जे ओपिनियन आहेत त्या लोकांपर्यंत जाणार नाहीत, जे पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे ते होणार नाही. त्यानंतर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं तर आपण बोललोच की त्याला हे होईल, कमी होईल. त्यानंतर आता मी जसं मगाशी बोललो की युजरची जी अकाउंटेबिलिटी, आता मी एखादी इलिगल ऍक्टिव्हिटी केली आहे त्याचं दुसऱ्याला भोगावं लागलेलं आहे. मग ह्यातून काय होणार आहे की आता माझी जी अकाउंटेबिलिटी आहे ती पुन्हा एकदा त्या इंटरमिजियरीकडे किंवा ISP कडे ती डायव्हर्ट केली जाऊ शकते. ह्यानंतर आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचं जे आहे त्याला कुठेतरी व्हायोलेट करताना आपल्याला दिसू शकतं. जर आपण हे जे प्रोव्हिजन आहे सेफ हार्बर प्रोव्हिजन ते जरा कमी केलं तर आर्टिकल 19चं व्हायोलेशन पण आपण बघू शकतो. आणि त्यानंतर अजून एक निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो याचा जो चुकीचा वापर जो आहे तो गव्हर्नमेंट घेऊ शकतं, कारण गव्हर्नमेंटचा कंट्रोल या गोष्टींवर वाढतो आणि त्यामुळे एखाद्याचं जेन्युइन ओपिनियन आहे ते हिंडर केलं जाऊ शकतं. सो हे जे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सेफ हार्बर प्रिन्सिपल जे आहे ते कमी केलं पाहिजे का, नष्ट केलं गेलं पाहिजे का, किंवा यामध्ये दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून म्हणजे इंडिव्हिज्युअलची डिग्निटी आणि फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स, टेक जायंट्स आहेत त्यांचा इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे का.
तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं, पण DIA जर फ्रेम केला गेला तर तो इम्प्लिमेंट देखील केला पाहिजे आणि त्यामध्ये काही चॅलेंजेस जे आहेत ते आपल्याला फेस करावे लागणार आहेत. सगळ्यात पहिला जो चॅलेंज आहे तो मी जसं बोललो की सेफ हार्बर प्रिन्सिपलला बऱ्याच अंशी विरोध केला जाऊ शकतो. फक्त पॉलिटिकल लेवलला नाही तर इंडस्ट्रियल लेवलला सुद्धा विरोध केला जाऊ शकतो, कारण इथे टेक जायंट्सचा जो इंटरेस्ट आहे तो कुठे ना कुठेतरी हिंडर करायचा प्रयत्न गव्हर्नमेंटद्वारा केला आहे, असं क्रिटिसिझम जे आहे ते गव्हर्नमेंटवर केलं जाणार आहे. त्यामुळे पहिलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते सेफ हार्बर प्रिन्सिपलचं चॅलेंज आहे. त्याच्यानंतर जर हे जे रेग्युलेशन्स आहेत, आता मी KYC म्हणतोय किंवा अजून काही गोष्टी म्हणतोय, ह्या ज्या स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे इनोव्हेशनला धोका मिळणार आहे, धोका येणार आहे किंवा इज ऑफ डुईंग बिझनेस. कारण आपल्याला माहिती आहे की इंटरनेटचा वापर फक्त आपण एखादी व्हिडिओ बघण्यासाठी नाही करत किंवा सर्च इंजिन म्हणून करत नाही, तर ई-कॉमर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. बिझनेस आता डिजिटल मीडियाद्वारे किंवा डिजिटल स्पेसवर बिझनेस केला जातोय. जर रेग्युलेशन्स वाढले तर इज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे तो कमी होणार आहे. ह्याचा वापर जर इज ऑफ डुईंग बिझनेसवर काही क्वेश्चन आला तर तुम्ही तिथे सुद्धा वापरू शकता. इव्हन तुम्ही जे आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते सुद्धा बघू शकता. त्याच्याशी रिलेटेड जर कुठला गोल आहे तर तो तुम्हाला बघायचा आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्हाला तो गोल आहे तो मेन्शन करायचा आहे, कारण माझ्याकडनं ते राहून गेलेलं आहे. सो डू मेन्शन इन कमेंट बॉक्स की याच्याशी रिलेटेड कुठला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, अवेलेबल आहे का. ओके, सो रेग्युलेशन्समुळे होणार काय तर जे इज ऑफ डुईंग बिझनेस आहे त्याला धक्का बसणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे DIA ला एन्फोर्स करण्यासाठी रिसोर्सेसची गरज आहे, त्यानंतर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, एक्सपर्टीजची गरज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कदाचित त्याच्यामुळे कॉस्टिंग देखील वाढू शकतं, बजेट वाढू शकतं, पण ह्या गोष्टींचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. अदरवाईज अगेन देयर विल बी चॅलेंज टू इम्प्लिमेंट DIA म्हणजे डिजिटल इंडिया ऍक्ट. ओके, सो वे फॉरवर्डचा जो आहे तो तुम्हाला नोटमध्ये मिळून जाईल. कन्क्लुजन काय ते नोटमधून मिळून जाईल. तेच मी तुम्हाला सांगेन इथे की बॅलन्स जो आहे तो साधणं गरजेचं आहे. टेक जायंट्स असतील, इंडिव्हिज्युअलचं फ्रीडम असेल, त्यानंतर इनोव्हेशन असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस असेल, सगळ्या गोष्टींना एका बास्केटमध्ये जरी बसणार नसले तरी आपल्याला एक गोल्डन मीन, अरिस्टॉटलच्या भाषेत जर बोलायचं झालं तर एक्स्ट्रीम लेवलला आपल्याला जायचं नाही किंवा की हार्बर प्रिन्सिपल पूर्णपणे एकदम गरजेचं आहे किंवा हार्बर प्रिन्सिपल नसलंच पाहिजे. तर ह्याचा जो गोल्डन मीन जो आहे तो आपल्याला साधणं खूप गरजेचं आहे. आणि जर हा मीन साधला गेला DIA ला एन्फोर्स करायच्या आधी तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की येणाऱ्या काळामध्ये जो डिजिटल इंडिया जे आहे किंवा डिजिटल मीडिया आहे ती सेफ असणार आहे, ती इनोव्हेशनला खूप प्रवृत्त करणारी असणार आहे आणि इंडियाला एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवणारी असणार आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट DIA. मी तुम्हाला जो प्रॅक्टिस क्वेश्चन आहे तो इथे दाखवतो, तुम्हाला तो नक्की अटेम्प्ट करायचा आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा जो आन्सर आहे ते आम्हाला लिहून कळवायचं आहे. यातून होणार काय की इंटरॅक्शन जे आहे तो ऍस्पिरंट टू ऍस्पिरंट मध्ये ते वाढणार आहे आणि आपल्याला दुसऱ्याचे आन्सर जेव्हा बघायला मिळतील तेव्हा आपल्याला पण कळणार आहे की आपण यामध्ये काय चूक केली किंवा काय कमी केलं, दुसऱ्याने काय जास्त केलं, काय आपण केलं नाही पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला आन्सर्स थ्रू बघायला मिळणार आहे. त्यामुळे कमेंट सेक्शनला तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मी मनापासून रिक्वेस्ट करतो की कमेंट सेक्शनमध्ये जेवढं तुम्हाला तुमचे क्वेरीज असतील, तुमच्याकडे असलेलं जे नॉलेज असेल ते शेअर करायचा प्रयत्न करा. आपल्याला एकत्र सगळ्यांना आपण प्लेज घेतले की आपण एकत्र सगळ्यांनी IAS बनायचं आहे. सो जो प्रॅक्टिस क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर आहे की व्हॉट इज सेफ हार्बर प्रिन्सिपल इन द कंटेक्स्ट ऑफ प्रपोज्ड डिजिटल इंडिया ऍक्ट, क्रिटिकली एक्झामिन द इम्पॅक्ट्स ऑफ रिव्ह्यूइंग सेफ हार्बर प्रिन्सिपल. 250 शब्दामध्ये तुम्हाला आन्सर जे आहे ते लिहायचं आहे आणि मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की ह्या क्वेश्चनला नक्की अटेम्प्ट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा आन्सर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सो व्हिडिओ संपवायच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की आमच्या चॅनलला जास्तीत जास्त ऍस्पिरंट सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आमच्या चॅनलला भरपूर प्रेम देऊन सबस्क्राईब करा. आमचा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.